आज आपण मसाला मखाना करणार आहे। त्याच्यासाठी हा मखाना एक बाउल घेतलेला आहे। काजू 15 आहेत, बदाम 15 आहेत, हे मीठ आहे आणि धना पावडर पाव चमचा, जिरा पावडर पाव चमचा, आमचूर पावडर पाव चमचा आणि काश्मीरी मिरची पावडर पण पाव चमचा आहे आणि चाट मसाला पाव चमचा। पॅन ठेवलेला आहे, त्याच्यावर आपल्याला तूप घालूया। तूप थोडं गरम झाल्यानंतर 1 चमचा तूप, त्याच्यामध्ये आपल्याला हे काजू आणि बदाम भाजून घ्यायचे। काजू आणि बदाम भाजून घेऊया आपण। हे बघा, आपले काजू बदाम आपल्याला का भाजून घ्यायचे तर ते थंड झालेले असतात, म्हणून ते आपल्याला तुपामध्ये असे जरा गरम करून घ्यायचे। आता हे काढून घेऊया आपण। भाजलेले आहेत, काढून घेऊया। परत आपण अर्धा चमचा तूप घालूया। त्याच्यामध्ये हे मखाने गरम करून घ्यायचे, जे गरम केल्यानंतर एकदम कुरकुरी होतात। सारखं हलवायचं, खालून काय तर जळेल म्हणून सारखं हलवत राहायचं। त्याला कुरकुरीपणा येईपर्यंत आपल्याला ह्याच्यामध्ये त्या तुपामध्ये भाजून घ्यायचे। हे पहा, आपले मखाने तुपामध्ये भाजलेलं आहे। तुम्ही तेल पण घालू शकता, पण तुपामध्ये जरा छान लागतात। तुम्हाला एक मी हे करून दाखवते। एकदम कुरकुरीत आपले झालेले आहे आणि ते फोडून दाखवते। असे कुरकुरीत झालेले। आता आपण हे काढून घेऊया। परत आपण त्याच्यात 1 ते 1.5 चमचा तूप घालायचं। परत आपल्याला हे त्याच्यामध्ये हे सर्व मसाले घालायचे। सर्व मसाले त्याच्यामध्ये भाजून घ्यायचे आणि हे मखाना चवीनुसार मीठ, सर्व मसाला हलवायचा आपण। सर्व मसाल्यामध्ये सर्व मखाना लागले पाहिजे। आपले काजू बदाम मखाना मसाला झालेला आहे, छान झाले, एकदम असे कुरकुरीत झालेले आहे। आपण आता ते काढून घेऊया। टेस्टी मखाना काढून घेऊया। आता आपण करणार तो साधा मसाला मखाना। आता आपण करणार तो साधा मखाना मसाला। एक ते 1.25 चमचा तूप घालायचं। त्याच्यामध्ये परत हे मखाने आपल्याला भाजून घ्यायचे। परत असे छान असे भाजून घ्यायचे। आपल्याला कुरकुरीत हे मखाने करून घ्यायचे ते एकदम। मखाने आपले कुरकुरीत झालेले आहेत, मी फोडून दाखवते। एकदम असे कुरकुरीत झालेले, आवाज पण येतो बघा, कुरकुरीत झालेले आहेत। आपण आता हे काढून घेऊया।
1 चमचा तूप घालायचा. परत ते मसाले सगळे पाव चमचा सर्व मसाले आणि आपल्याला हे हलवून घ्यायचं आहे. आणि हे भाजलेले मखाने आणि चवीनुसार मीठ घालायचं आणि हे आपल्याला सर्व मिक्स करून घ्यायचं. सर्व मखाने मसाल्यामध्ये सर्व मिक्स करून घ्यायचे. हा मसाला मखाना झालेला आहे. 2 प्रकारचे हा ड्रायफ्रूट मसाला मखाना, हा साधा मखाना मसाला तुम्ही नक्की करून पहा.